नमस्कार. अगदी हॉटेल स्टाईल आज आपण घरच्या घरी मिरची भजी तयार करणार आहोत. आणि ही मिरची भजी तयार करताना आपण यामध्ये एक सिक्रेट घालणार आहोत की जेणेकरून आपली मिरची भजी अगदी कमाल लागतात आणि अगदी हॉटेल स्टाईल आपली ही भजी तयार होतात. चला तर सर्वप्रथम आपण इथे घेतलेले आहेत या मोठ्या साईजची हिरवी मिरची, त्याचप्रमाणे लहान अगदी सर्वांच्या घरी उपलब्ध असते ही लहान मिरची ही घेतलेली आहे हिरवी मिरची. अशा प्रकारे मी मिरच्या घेतलेल्या आहेत. स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या ह्या मिरच्या. आता आपण या मिरच्यांना अशा प्रकारे कट मारणार आहोत. अगदी दोन्ही साईडने आपण कट मारून घ्यायचा. त्याचप्रमाणे मी लहान मिरचीलाही अशा प्रकारे कट मारून घेणार आहे. अगदी सर्वांच्या घरी ही मिरची अवेलेबल असते. जरूर करून पहा. ही अशा प्रकारची मिरची भजी अगदी कमाल लागतात. अगदी दोन्ही साईडने आपण कट मारून घ्यायचा. आता आपण यामध्ये सिक्रेट म्हणजेच मीठ घालणार आहोत. थोडंसं आतील बाजूला दोन्ही साईडने आपण छान मीठ लावून घ्यायचं सर्व मिरच्यांना, जेणेकरून तळताना ही मिरच्यातलं मीठ आहे ना त्याने मिरची भजी आपली खूप टेस्टी लागतात. जरूर करून पहा अशा प्रकारे रेसिपी. अशा प्रकारे सर्व मिरची लावून घेतलेली आहेत. आता आपण बॅटर तयार करणार आहोत. त्यासाठी इथे घेतलेलं आहे बेसन पीठ. आता इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे 1 चम्मच मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. जास्तीचंही तांदळाचं पीठ वापरायचं नाही, फक्त मी 1 चम्मच वापरलेलं आहे. अगदी थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट जरूर घाला. त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ. इथे मीठ टाकतानाचा माझा व्हिडिओ जर थोडासा स्किप झालेला आहे. त्याचप्रमाणे ओवा 1 चम्मच मी अशा प्रकारे हातावरती चोळून घालायचा, जेणेकरून चव छान लागते. आणि आता आपण पाणी घालणार आहोत. पाणी घालताना अगदी थोडं थोडं पाणी घालायचं, एकदम बॅटरमध्ये पाणी घालायचं नाही. आणि हे जे बॅटर आहे ते नेहमी तुम्ही हातानंच अशा प्रकारे मिक्स करत जावा, जेणेकरून यामध्ये गुठळ्या होत नाहीत. आणि जे पुन्हा थोडंसं पाणी घालून आपण हे बॅटर अशा प्रकारे जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही, अशा प्रकारे आपण हे बॅटर थोडंसं फेटलून घ्यायचं, बीट करून घ्यायचं, जेणेकरून आपली जी भजी होतात ती कुरकुरीत होतात. थोडंसं हे पीठ हलकं करून घ्यायचं अशा प्रकारे. पाहू शकता कलरही चेंज झालेला आहे. अशा प्रकारे आपण हे फेटलून घेतलेलं आहे. अगदी 5 मिनटं छान फेटलून घ्यायचं. आता आपण तेल गरम करण्यासाठी ठेवायचं. आता ज्यावेळी आपण भजी तयार करणार आहोत त्यावेळीच यामध्ये सोडा घालायचा आणि हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घेतल्यानंतर थोडंसं पुन्हा हे अशा प्रकारे बीट करून घ्यायचं. थोडंसं पीठ हे फेटलून घ्यायचं. ज्यावेळी तुम्ही भजी तयार करणार असाल ना त्यावेळी सोडा घालायचा. सोडा घालून ठेवायचं नाही पीठ. अशा प्रकारे थोडंसं फेटलून घ्यायचं, पाहू शकता. आणि आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, तीही थोडीशी जास्त घातली तरी चालेल, अगदी छान टेस्ट लागते कोथिंबीरने. त्याचप्रमाणे तेल गरम झालेलं आहे. तेच गरम तेल 1 ते 1.5 चम्मच यामध्ये घालायचं बॅटरमध्ये आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं. ज्यावेळी तुम्ही भजी तयार करणार असाल ना त्यावेळीच गरम तेल घालायचं आणि पुन्हा अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे जर तुम्ही भजी केली ना तर भजी आतून अगदी कुरकुरीत मऊ होतात. त्याचप्रमाणे अगदी मिरचीला तेलही सुटत नाही. त्यानंतर अशा प्रकारे बॅटर तयार करून घेतल्यानंतर त्यामध्ये अशा प्रकारे मिरची घालायची आणि हे बॅटर अशा प्रकारे घालायचं. अगदी दोन्ही साईडने छान बॅटर लावून घ्यायचं. अशा प्रकारे थोडीशी मिरची आपण झाडून घेणार आहोत. एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते निघतं. अशा प्रकारे आपण पीठ लावून घ्यायचं आणि मध्यम फ्लेमवरती अशा प्रकारे आपण दोन्ही साईडने छान अशा प्रकारे कुरकुरीत होईल, गोल्डन ब्राऊन होईल अशा प्रकारे आपण भजी तळून घेणार आहोत. तळताना थोडंसं अशा प्रकारे वरती तेल घालायचं, जेणेकरून वरची आणि खालील बाजू छान तळली जाते. पाहू शकता अगदी हॉटेलसारखी आपली भजीही दिसत आहेत आणि अगदी टेस्टी भजी लागतात. अशा प्रकारे जरूर करून पहा ही भजी. पाहू शकता अगदी तेलही राहत नाही. अशा प्रकारे आपली भजी तयार झालेली आहेत. थोडंसं हे भजी नितळून घ्यायची आणि मगच काढायची.
त्याचप्रमाणे जे आपल्या घरी अवेलेबल असते ती छोटी मिरची आहे ती अशा प्रकारे थोडंसं पीठ लावायचं, त्याला घ्यायचं हातावरती आणि अशा प्रकारे घालायची. तीही अगदी छान दोन्ही साईडने छान तळून घ्यायची, अगदी दाखवल्याप्रमाणे. गॅसची फ्लेम थोडीशी कमी ठेवायची जेणेकरून आपली भजी ही करपणार नाहीत. थोडंसं मीडियम स्लो ठेवायची. अशा प्रकारे आपण ही सर्व भजी तयार करून घेतलेली आहेत. त्याचप्रमाणे इथे साहित्य आणि खर्चही दिलेला आहे. पाहू शकता आपली भजी अगदी तेलकटही झालेली नाहीत, अगदी पाहू शकता हाताला तेलही लागत नाही. अशा प्रकारे आपली ही भजी तयार आहेत. आणि ही रेसिपी आवडली असेल किंवा अशाच नवनवीन रेसिपीसाठी जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. तयार आहेत आपली अगदी हॉटेल स्टाईल मिरची भजी. जरूर करून पहा, अगदी कमाल लागतात. जरूर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. धन्यवाद.